नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 96व्या जयंती दिनानिमित्त अटल भारत या सांगीतिक मानवंदनेच्या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री आशिष शेलार, त्याचप्रमाणे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री निरंजन डावखरे आणि आमदार श्री संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सौ साधना जोशी यांची ही संकल्पना होती. यावेळेस श्री राजेंद्र पाटणकर यांनी अटलजींच्या कवितांचं वाचन केलं. कार्यक्रमाचं संगीत संयोजन हे सुनील गावकर यांनी केलं. चिरंजीवी श्री निलेश निरगुडकर, सौ काश्मीरा रायलकर, शाकंभरी कीर्तीकर यांनी यावेळेस आपल्या गायकीने उपस्थितांची मनं जिंकली. श्री रमेश आमरे आणि नगरसेविका सौ स्नेहा आमरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सादर करीत आहोत एक झलक. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला काल अपघात झाला. वाशी टोलनाक्याच्या पुढे मुंबईकडे जाताना त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये श्री शिंदे यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. त्यांच्या हाताला मार लागला असून आता त्यांची तब्येत उत्तम असल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. श्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं मात्र या अपघातामध्ये चांगलंच नुकसान झालं आहे. ठाणे महानगरपालिका दर दिवशी 10,000 प्रमाणे साधारणपणे 6,60,000 ठाणेकरांना कोविड लसीचे डोस देणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री डॉक्टर बिपिन शर्मा यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 6,60,000 ठाणेकरांना ही कोविडची लस दिली जाईल अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. 20 आरोग्य केंद्रांची त्यासाठी निवड करण्यात आली असून 1,000 जणांचं पथक तयार करण्यात आलं असल्याची माहिती देखील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. प्रत्येक पथक दिवसाला 500 लसी देतील, म्हणजे ठाणे शहरामध्ये दररोज 10,000 लस आणि एका आठवड्यात 70,000चं लसीकरण होणार असल्याची माहिती देखील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेला जर योग्य पद्धतीने लसींचा पुरवठा करण्यात आला तर 13,20,000 जणांचं लसीकरणाचा टार्गेट पूर्ण होईल अशी माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार असून त्या 60,000 लाभार्थ्यांची यादी देखील तयार करण्यात आली असल्याची माहिती देखील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. लसीचा साठा आल्यास 1,80,000 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. यामध्ये आयुक्तांपासून ते शासकीय पालिका अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत अधिक कर्मचाऱ्यांची याच्यामध्ये समावेश असल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी
सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. ठाणे शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचं सध्या रोपडं बदलल्याचं चित्र बघायला मिळतं. मैदानावरचं लॉन हे एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमला लाजवेल अशा पद्धतीने तयार करण्यात आलं आहे. त्याच पद्धतीने स्टेडियममध्ये इतरही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक मान्यवरांचे पाय या स्टेडियमला गेल्या आठवड्याभरामध्ये लागलेले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये देखील ब्रायन लारासारखे खेळाडू या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याचं महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी सांगितलं. नमस्कार मॅडम, नितीन बोरसे बोलतोय. हा बोला. नमस्कार. नमस्कार. स्टेडियमचं अक्षरशः रूप बदललेलं आहे आणि एखादं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम आता वाटतं आहे. काय सांगाल, कशा प्रकारचे प्रयत्न केले तुम्ही? नाही, प्रयत्न म्हणजे जेव्हा मी स्टेडियमला जेव्हा चार्ज घेतला ना तेव्हा स्टेडियम हे अतिशय म्हणजे दुरावस्थेत होतं आणि मी एक प्लेअर असल्यामुळे मला आतून कुठेतरी वाटलं की नाही, या स्टेडियमला आपण याचा कायापालट केला पाहिजे. म्हणजे प्रशासन प्रमुख, आयुक्त साहेब, आपले सगळे पदाधिकारी आहेत, महापौर आहेत, उपमहापौर, सभागृह नेते, मेन म्हणजे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसं ह्या पूर्ण लोकांनी मला सपोर्ट केल्यामुळे मला वाटतं ह्या स्टेडियमचा कायापालट झालाय. गेल्या वर्षी आपल्याला 12 टीम्स मिळाल्या आपल्या, म्हणजे ज्या रणजी, ज्या बीसीसीआयच्या ज्या मॅचेस आहेत त्या 12 आपल्याला महिलांच्या ओपनच्या स्पर्धा मिळाल्या. आता तुम्ही जर बघाल तर बीसीसीआयच्या पूर्ण तुम्ही त्या साईटवर जाल तर आपलं दादोजी कोंडदेव रजिस्ट्रेशन आपलं नाव दिसेल. हे यापूर्वी कधीच नव्हतं. आणि आता गेल्या 3 दिवसामध्ये आपल्या स्टेडियमला बाईट घेण्यासाठी म्हणजे सेहवाग आले होते, आशिष नेहरा आलेले, दीपक चहर आलेला आणि पुढच्या जानेवारीत मे बी लारा येणार आहे, ब्रायन लारा, क्रेस गिल येणार आहे, हरभजन सिंग येणार आहे. म्हणजे ह्यांचे जर पाय लागले तर मला वाटतं ठाण्यासारखं म्हणजे ठाण्याचं हे भाग्यच आहे. हो, नक्कीच. आणि कशा प्रकारे तुम्ही एफर्ट घेतलेले? कारण आता मी बघतोय की एखादं म्हणजे आतलं जे आधी ग्रास सुद्धा नसायचं, पण आता एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं सगळं इथे लॉन आपली जी विकेट आउटफील्ड आहे ना, त्यांनी एमसीआयने पण आपलं कौतुक केलंय. मी मग सांगू का तुम्हाला, वानखेडेपेक्षा आपलं स्टेडियम मोठं आहे. आपण ते एक गॅलरी त्याची कट करून जी बाउंड्री आहे ती म्हणजे वानखेडेपेक्षा आपण मोठी केलेली आहे. आणि मला वाटतं भविष्यात जर प्रशासन आणखीन पदाधिकारी यांनी जर मला साथ दिली किंवा पूर्ण म्हणजे हेल्प केली तर पार्किंगची जर व्यवस्था झाली तर मला वाटतं 100% आपल्या इकडे चांगल्या दर्जाच्या स्पर्धा होऊ शकतात. आणखी मी तुम्हाला सांगते की दुबईवरनं आता सध्या आपल्याला 1-2-3 फोन येत आहेत. त्यांना इथे IPL घ्यायचे 2020, तर केवळ फ्लड लाईट्स नाही म्हणून त्यांचं हे, पण त्यांनी आपलं विकेट्स त्यांनी रेकी केली 5-6 जणांनी मागच्याच आठवड्यात. तर त्यांनी आपल्याला ते IPL स्पर्धा दिल्या. ते आर्टिफिशियल म्हणजे जे हे लावतात ना फ्लड्स, ते लावून ते आपल्या इथे 5 टुर्नामेंट घेणार आहेत, म्हणजे 11 मॅचेस घेणार आहेत डे अँड नाईट. म्हणजे हे आपलं भाग्यच आहे ठाणेकरांचं. अगदी नक्की. जे एफर्ट तुम्ही घेताय ते डेफिनेटली. नाही, मला सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट आहे. जसं की तुमचे पत्रकार आहेत ते नेहमी वेळोवेळी आमचे स्तुती करतात प्रशासनाची. तर मला वाटतं पालकमंत्री, पदाधिकारी, महापौर आहेत, मस्के साहेब आहेत, वैती साहेब आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. मला वाटतं मला यांनी कधीच कोणी म्हणजे पदाधिकारी म्हणाल तर जे येतात ते म्हणजे मागचे महापौर आहेत हे सगळे, हे कोणी क्रीडा म्हटलं की सपोर्ट करतातच, त्याच्यात काही पॉलिटिक्स करत नाही. त्यामुळे पूर्णपणे सभागृह पाठीशी असल्यामुळे आणि प्रशासन हे शक्य झालेलं आहे. धन्यवाद मॅडम आमच्याशी बोलत त्याबद्दल. आणि अशीच लवकरात लवकर रणजी सामने आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने देखील होत हीच इच्छा. आणि तुमच्या एफर्ट्स बद्दल खरंच ठाणेकर तुमचे आभारी असतील. धन्यवाद मॅडम. थँक्यू. थँक्यू. मरावे परी अवयव रूपी उरावे.
अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 2612 7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन माजीवाडा परिसरात करण्यात आलं. समाजरत्न श्री नानजीभाई ठक्कर ठाणावाला हे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या शिबिरामध्ये हृदयाच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया, थायरॉइड शस्त्रक्रिया, डोळ्यांचा तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. संघटनेचे अध्यक्ष श्री सचिन अधिकारी यांनी ग्राहकांच्या तक्रारींसाठी आम्ही ग्राहकांच्या घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असतील तर त्यांनी निश्चितपणे संपर्क साधावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळेस केलं. कार्यक्रमाला जितेंद्र बजाज, उदय पवार, प्रिन्स शिंदे, सरिता मोरे, सुधाकर चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.